मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया राज्यसेवा पूर्व परीक्षा सीसॅट पेपर 2 आणि यामध्ये गणित विषयाची अतिशय महत्त्वाची अशी 15 प्रश्न जे की तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढावा आणि तुम्हाला प्रश्न सोडवण्याचा आनंद मिळावा म्हणून या ठिकाणी एकूण 15 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर त्याचा पर्याय तुम्ही लिहून घ्या आणि शेवटी आपले किती प्रश्न बरोबर आलेत हे नक्की पहा आणि आपल्याला मिळालेले गुण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आपण हे जर चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर या चॅनलवर सीसॅट 2013 ते 2018 पर्यंतचे सर्व सीसॅट गणित सोडवून दिलेले आहेत. सर्व व्हिडिओ पहा. चला तर पाहूया मग महत्त्वाची 15 प्रश्न. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण एमपीएससी सीसॅट आणि एमपीएससी मध्ये कंबाइन्ड एक्झाम, पीएसआय, एसटीआय या सर्व परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न. आपला अभ्यास झालाच असेल तरी पण या ठिकाणी थोडक्यात रिव्हिजन म्हणजे एमपीएससी मध्ये सीसॅट हा जर भाग आपण विचार केला तर एकूण 25 प्रश्न सीसॅटचे असतात. त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, रिझनिंग या प्रकारचे वेगवेगळे भाग आहेत. तर गणितावर किमान 10 ते 12 प्रश्न, कमीत कमी 10 प्रश्न तर गणितावर आधारित असतात. आणि नेमकं कोणत्या चॅप्टरवर प्रश्न असतात याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल संख्याज्ञान, वयवारी, लसावी मसावी, नाव, नदीचा प्रवाह, त्याचबरोबर संभाव्यता, रेल्वेचे प्रश्न, दिशा, कामकाळ वेग, कॅलेंडर, सरळ व्याज, चक्राळ व्याज, भूमिती, कालमापन, बीजगणित, कोडी किंवा कूट प्रश्न आणि संकीर्ण प्रश्न या पैकीच प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न फक्त सरावासाठी दिलेले आहेत. जर आपला अभ्यास झाला असेल तर हे 15 प्रश्न तुम्ही वेळ लावून सोडवा आणि नक्कीच जर तुम्हाला हे 15 प्रश्न सोडवता आले तर तुम्हाला येणारा सीसॅट पेपर अतिशय सोपा जाईल याची मी गॅरंटी देतो. चला तर पाहूया मग नेमकं 15 प्रश्न कोणते आहेत. तर या पार्टमध्ये आपण फक्त क्वेश्चन पाहणार आहोत. या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण किंवा जे काही एक्सप्लेनेशन असेल किंवा ज्या काही ट्रिक्स असतील यासाठी तुम्हाला नेक्स्ट पार्ट पाहावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला सर्व स्पष्टीकरण मिळतील. तर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सर्व स्पष्टीकरण मिळतील. या व्हिडिओमध्ये फक्त 15 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. नक्की सोडवा. अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रश्न आणि परीक्षेचे तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर पाहूया पहिला प्रश्न. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, रमेश 4 किलोमीटर वेगाने शाळेत गेला तर 10 मिनिट लवकर पोहोचतो. रमेश 4 किलोमीटर वेगाने शाळेत गेला तर 10 मिनिट लवकर पोहोचतो. जर तो 2 किलोमीटर प्रति तास वेगाने शाळेत गेला तर 20 मिनिट उशिरा शाळेत पोहोचतो. तर घर ते शाळा एकूण अंतर किती असेल? घर ते शाळा एकूण अंतर किती असेल या प्रकारचा होता आपला हा पहिला प्रश्न. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 4 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर. तर हा प्रश्न सोडवा. नक्कीच तुम्ही सोडवू शकाल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे, चौरसाच्या कर्णाइतकी त्रिज्या घेऊन काढलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ व चौरसाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर काय असेल? तर या ठिकाणी प्रश्न आणखी एकदा वाचतो. चौरसाच्या कर्णाइतकी त्रिज्या घेऊन काढलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर शोधायचे आहे. आणि यासारखाच प्रश्न सीसॅट 2018 मध्ये पण विचारला होता, चौरसाचा कर्ण आणि बाजू देऊन. तर यासारखा सुद्धा प्रश्न सीसॅटला विचारला जाऊ शकतो. आणि हा आहे आपला प्रश्न क्रमांक 2. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण लिहू शकतात आणि याचे सर्व उत्तरे या व्हिडिओच्या शेवटी पूर्ण 15 प्रश्नांचे पर्यायासह उत्तरं तुम्हाला मिळतील. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे, तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 पहा.
कल्पेश घरातून सरळ 2 किलोमीटर अंतर दक्षिणेकडे चालत गेला. नंतर डाव्या हाताकडे 45 अंशात वळून 2 किलोमीटर अंतर चालत जाऊन रुपेशच्या घरी पोहोचला. रुपेशच्या घरातून दोघेही सरळ पश्चिम दिशेला 4 किलोमीटर अंतर चालत जाऊन शाळेत पोहोचले. तर कल्पेशचे घर, रुपेशचे घर व शाळा खालील आकृतीत प्रमाणे असेल तर कल्पेशचे घर ते शाळा यातील सरळ अंतर किती असेल? तर या ठिकाणी आकृती पण तुम्हाला मदतीसाठी मी काढून दिलेली आहे. तर या ठिकाणी जर आकृतीचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कल्पेशचं घर सांगितलेलं आहे. कल्पेश तो दक्षिणेकडे 2 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर तो 45 अंशातून वळलेला आहे. 45 अंशातून वळल्यानंतर तो या ठिकाणी रुपेशच्या घरी गेलेला आहे. आणि रुपेशच्या घरापासून पश्चिमेकडे 4 किलोमीटर आणि हा जर लंबरेषा वळली तर या ठिकाणी हे 2 किलोमीटर अंतर आहे आणि हे 2 किलोमीटर असं एकूण 4 किलोमीटर अंतर आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे कल्पेश आणि शाळा यामधलं अंतर किती असेल? या ठिकाणी शाळा आहे. तर हे सरळ अंतर किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर मित्रांनो, नक्कीच अतिशय दर्जेदार आणि सोपा प्रश्न आहे. याचे पर्याय पण दिलेले आहेत. हा आपला प्रश्न क्रमांक आहे 3. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये भागीदारीवर आधारित प्रश्न आहे. ए ने 12,000 रुपये व बी ने 18,000 रुपये गुंतवणूक करून भागीदारीत व्यवसाय सुरू केला. ए ने 12,000 रुपये, बी ने 18,000 रुपये गुंतवणूक करून भागीदारीत व्यवसाय सुरू केला. 9 महिन्यानंतर बी ने आपली गुंतवणूक परत घेऊन बाहेर पडला. म्हणजे व्यवसायातून बी ने 9 महिन्यानंतर तो बाहेर पडलेला आहे गुंतवणूक घेऊन. तर सी 9 महिन्यानंतर त्याचवेळी भागीदारीत 15,000 रुपये गुंतवले. आणखी 6 महिन्यानंतर ए ही म्हणजे जो ए होता त्यांनी गुंतवणूक घेऊन बाहेर पडला. 2 वर्षानंतर म्हणजे आफ्टर 2 इयर म्हणजे हा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू झाल्यानंतर 2 वर्षानंतर सुरुवातीपासून एकूण नफा 9,450 रुपये झाला. तर ए चा वाटा किती असेल? तर या ठिकाणी 3 व्यक्ती आहेत, ए, बी, सी. ए आणि बी नी सुरुवातीला व्यवसाय सुरू केला. 9 महिने झाल्यानंतर बी आपली गुंतवणूक घेऊन बाहेर पडला. त्याचवेळी सी ने त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, ती म्हणजे 15,000 रुपये. आणि 6 महिन्यानंतर ए ही आपली गुंतवणूक घेऊन बाहेर पडला. 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण नफा 9,450 रुपये झाला. तर ए चा वाटा त्या नफ्यामध्ये कितीचा असेल? तर या ठिकाणी ए चा नफा काढायचा आपल्याला. ए चा वाटा एकूण नफ्यामध्ये किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला 3,000, 2,700, 2,000 आणि 2,400 रुपये. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक 4. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे. ए हा व्यक्ती बी च्या दुप्पट काम करतो. बी हा व्यक्ती सी च्या तिप्पट काम करतो. एकट्या बी ला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस वेळ लागतो. तर एकटं बी जर काम करू लागला तर त्याला 20 दिवस वेळ लागतो. तर ए, बी व सी तिघांनी एकत्र काम केल्यास एकूण किती दिवस लागतील? तर अतिशय सोपा आणि कामकाळ वेगवरील हा प्रश्न आहे. तर बरेच कन्सेप्ट तुम्हाला हा प्रश्न सोडवल्यानंतर क्लिअर होतील. याचे पर्याय आहेत 12 डेज, 10 डेज, 6 डेज आणि 9 डेज. तर हाही प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे. 300 मीटर लांबीची रेल्वे विजेच्या खांबास ओलांडून जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो, म्हणजे 300 मीटर लांबीची रेल्वे आहे, त्या रेल्वेला विजेचा खांब ओलांडून जाण्यास जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा 5 सेकंद जास्त वेळ त्याच दिशेने 18 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या मोटार सायकलिस्ट ओलांडण्यास लागतो.
तर रेल्वेचा वेग किती असेल? मोटरसायकलची लांबी नगण्य समजून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजेच एक रेल्वे आहे, विजेच्या खांबाला ओलांडून जाण्यास जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा 5 सेकंद वेळ 18 किलोमीटर वेगाने त्याच दिशेने जाणाऱ्या रेल्वेस ओलांडण्यास लागतो. तर आपल्याला रेल्वेचा वेग काढायचा आहे. पर्याय आहेत 54 किलोमीटर प्रति तास, 72 किलोमीटर प्रति तास, 90 किलोमीटर प्रति तास आणि 36 किलोमीटर प्रति तास. तर हा होता आपला 6वा प्रश्न. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 आहे, वडील व मुलगा मुलाच्या वयाचे गुणोत्तर 11:2 असून आणखी 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:4 होईल. तर मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय किती असेल? तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न अतिशय सोपा विचारलेला आहे. फक्त 1-2 समीकरण लिहिले की तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. सध्या वडील आणि मुलाचं वयाचं गुणोत्तर आहे 11:2. 8 वर्षानंतर होणार आहे 13:4. तर मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचं वय किती असेल हा प्रश्न आहे आणि हा आहे आपला प्रश्न क्रमांक 7. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आपल्याला दिलेला आहे, संभाव्यतावरील 3 नाणी यादृच्छिक पद्धतीने एकाच वेळी फेकली असता कमीत कमी 2 छापा मिळण्याची संभाव्यता किती असेल? तर या ठिकाणी 3 नाणी यादृच्छिक पद्धतीने फेकली असता कमीत कमी 2 छापा मिळण्याची संभाव्यता काय असणार आहे हा प्रश्न आहे. तर हाही प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येईल. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 याच्यामध्ये शेकडेवारी, गुणोत्तर, प्रमाण या संबंधीचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा दिलेला आहे, यमचा 40% बरोबर यनचा 60%. म्हणजेच यमचा 40% बरोबर यनचा 60% असेल तर m² अपॉन n² बरोबर किती? म्हणजेच यमचा वर्ग छेद यनचा वर्ग याचा आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 10. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10 आणि प्रश्न क्रमांक 10 मध्ये आपल्याला काही अंक दिलेले आहेत 4, 6, 7, 8, 2. हे अंकाची पुनरावृत्तीसह, म्हणजे एखादा अंक तुम्ही डबल पण वापरू शकतात किंवा 4 वेळेस पण वापरू शकतात. तर पुनरावृत्ती करायची आहे आपल्याला. तर पुनरावृत्ती करून 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील असा प्रश्न आहे. तर हाही प्रश्न तुम्ही सेकंदामध्ये सोडवू शकतात आणि या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो, चॅनल पाहत राहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे असणार आहेत आणि या व्हिडिओच्या शेवटी सर्व उत्तरं पण दिली जाणार आहेत. स्पष्टीकरण पाहायला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहावा लागेल. हे प्रश्न तुमचा अभ्यास झाला आहे असं समजून तुम्हाला फक्त सरावासाठी हे 15 प्रश्न देण्यात येत आहेत. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे, संत पाण्यामध्ये म्हणजे स्थिर पाण्यामध्ये संत पाण्यात बोटेचा वेग 18 किलोमीटर असून प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर असेल. म्हणजेच नावेचा वेग आहे 18 किलोमीटर आणि नदीच्या प्रवाहाचा वेग आहे 6 किलोमीटर. तर बोट प्रवाहाच्या दिशेने 72 किलोमीटर अंतर जाऊन परत मूळ ठिकाणी येण्यासाठी किती तास वेळ लागेल? तर या ठिकाणी प्रश्न असा सांगितलेला आहे, बोटेचा वेग दिलेला आहे, प्रवाहाचा वेग दिलेला आहे आणि ही बोट नदीमध्ये 72 किलोमीटर जाऊन परत यायला किती वेळ लागेल यासारखा प्रश्न आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 अतिशय सोपा आणि सहज पद्धतीनं, यासाठी तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी यम असेल तर त्या 2 संख्यांचा गुणाकार किती असेल? तर या ठिकाणी 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी दिलेला आहे आपल्याला यम. तर त्या 2 संख्यांचा गुणाकार किती असेल हा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे, 2 वर्षाच्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामध्ये 48 रुपयाचा फरक असून व्याजाचा दर 4% असेल तर मुद्दल किती असेल? म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज
यांच्यातील फरक दिलेला आहे 48 रुपये, व्याजाचा दर दिलेला आहे 4% आणि आपल्याला विचारले मुद्दल किती असेल म्हणजेच प्रिन्सिपल किती असेल. हा आहे आपला प्रश्न क्रमांक 12. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 13. ए व बी ने पार्टी करण्यासाठी अनुक्रमे 400 रुपये व 200 रुपये खर्च केले. पार्टी चालू असताना अचानक सी त्यांच्या पार्टीमध्ये सामील झाला. शेवटी पार्टी संपल्यानंतर त्यांनी 300 रुपये भेट म्हणून दिले. तर हे 300 रुपये पैकी बीच्या हिश्श्याला किती रुपये येतील. म्हणजेच या ठिकाणी जे 300 रुपये सी ने ए बी ला भेट दिलेले आहेत तर त्यामध्ये एचा हिस्सा किती असेल आणि बीचा हिस्सा किती असेल हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर व्यावहारिक दृष्टीने योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करायचा आहे. हा प्रश्न आपल्याला कूट प्रश्नामध्ये विचारल्यासारखा प्रश्न आहे, कूट किंवा कोडी. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक 13. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये आपल्याला यम वजा 1/m चा स्क्वेअर अधिक यम अधिक 1/m चा स्क्वेअर या दोन्हीचा विस्तार करून त्यांची बेरीज केल्यानंतर काय येईल हा प्रश्न आहे. तर हा आहे प्रश्न क्रमांक 14. आणि आता पाहूया प्रश्न क्रमांक 15 लगेच. तर मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक देत असताना प्रश्न क्रमांक 12 नंतर प्रश्न क्रमांक 12च लिहिला होता, त्यामुळे आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12A आणि 12B असे या ठिकाणी नंबरिंग केलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी पहा, तुम्ही हे प्रश्न सोडवले असतील तर त्याची उत्तर या ठिकाणी सांगतो. प्रश्न क्रमांक 1 त्याचं पर्याय क्रमांक आहे 2, प्रश्न क्रमांक 2 पर्याय 1, प्रश्न क्रमांक 3 पर्याय 1, प्रश्न क्रमांक 4 पर्याय 1, प्रश्न क्रमांक 5 पर्याय 3, प्रश्न क्रमांक 6 पर्याय 2, प्रश्न क्रमांक 7 पर्याय 1, प्रश्न क्रमांक 8 पर्याय 1, प्रश्न क्रमांक 9 पर्याय 2, प्रश्न क्रमांक 10 पर्याय 4, प्रश्न क्रमांक 11 पर्याय 3, प्रश्न क्रमांक 12 पर्याय 2, प्रश्न क्रमांक 12A आणि 12B आपण या ठिकाणी गृहीत धरले. ऍक्च्युअली तर 13 धरायला पाहिजे होतं. तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 12Bचं 4, प्रश्न क्रमांक 13 3 आणि प्रश्न क्रमांक 14 3. तर या पद्धतीनं तुम्हाला किती मार्क पडले, किती गुण मिळाले, 15 पैकी किती प्रश्न तुमचे बरोबर आले हे नक्की कमेंट्स करा. आपले गुण शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची एक्सप्लेनेशन आणि ट्रिक्स देणार आहोत. त्याचबरोबर आणखीही सराव प्रश्न सीसेट साठी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चॅनल सोबत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर्वांनी छान प्रश्न सोडवल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. कमेंट्समध्ये आपले गुण लिहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.